दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. साकूर पठार भागातील हजारो युवकांना रोजगार देणाऱ्या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या जागेवर अचानक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. यामुळे स्थानिक महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडून 19 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिलाय. संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रकल्प मंजूर झालाय. पठार भागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. पालकमंत्री विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मंजूर झालाय. MIDCच्या ताब्यात असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी राखीव जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम अचानक सुरू झालं. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. औद्योगिक वसाहतीची जागा गेल्यास हजारो युवकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती आहे. भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, सरपंच रवींद्र दातीर, उपाध्यक्ष गणेश डोंगरे, अण्णासाहेब आंबले, श्रीपाद पवार, गोरख बागुल, विजय बर्डे, संतोष बिडकर, गोरख पवार, राहुल जाधव, कुणाल मोहिते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी घटनास्थळी जाऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीनं काम बंद करण्याचा इशारा दिलाय आणि त्यानंतर सौर प्रकल्पाचं काम बंद केलं गेलंय. औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर झालेली जागा दुसऱ्या प्रकल्पासाठी वापरणं योग्य नाही. सौर प्रकल्पाचा गाशा तातडीनं गुंडाळावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. सौर प्रकल्पाचं काम सुरू राहिल्यास 19 ऑगस्टला सकाळी 9 वाजता आंदोलन केलं जाईल असा इशारा गुलाबराजे भोसले आणि रवींद्र दातीर यांनी दिलाय. प्रस्तावित जागेचा वापर बदलल्यास पठार भागातील युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर गदा येईल असंही त्यांचं म्हणणं आहे. आमच्या कवठे मलकापूर गावात MIDCचं काम चालू करण्याआधी इथे सौर ऊर्जेचं काम चालू केलेलं आहे आणि आमचे MIDC बंद करण्याचं काम या लोकांनी चालवलेलं आहे. तरी पण आम्ही आदिवासी समाज, आमचा ठाकर समाज असेल किंवा भिल समाज असेल, यांच्या वतीनं आम्ही निषेध करतो की आमचं MIDCचं काम चालू झालं पाहिजे. हे सौर ऊर्जेचं काम ज्याने कोणी केलेलं असेल ना, त्यांनी हे चंबुगाबाद इथून गुंडाळून निघून जायचंय. यांनी आमच्या गरिबाच्या पोटावर पाय द्यायचा कार्यक्रम केलेला आहे, हे बंद करावा अशी मी विनंती करतो. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत जो काही सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी प्रस्तावित MIDCच्या जागेवर सुरू करण्यात आलेला आहे, तो शासनाच्या माध्यमातून असू किंवा एखाद्या हक्काच्या माध्यमातून असू, आमचं सर्व साकूर पठार भागातील सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी त्यांना आव्हान आहे की या ठिकाणी ही जी जागा आहे ही कवठे मलकापूरच्या ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतने या ठिकाणी आमदार अमोलभाऊ खताळ साहेब असतील, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी MIDC उभारलेली आहे. तर ही जी जागा आहे ती त्या MIDC साठी वर्ग करण्यात आलेली आहे. परंतु काही आकांचं या ठिकाणी जाणीवपूर्वक या MIDCला विरोध दिसून येत आहे. ते फक्त श्रेयवादासाठी हे सर्व काही करत आहे. तर त्या आकांना आमचं स्पष्ट सांगू इच्छितो आम्ही की या ठिकाणी MIDCच होणार आहे. तुमचा जो काही हा दलाली प्रोजेक्ट जो आहे, हा प्रोजेक्ट उद्या सकाळी 9 वाजता साकूर पठार भागातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन हा प्रोजेक्ट बंद करणार आहेत. आणि येथील कर्मचाऱ्यांना देखील आमची विनंती राहील की या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम सुरू करू नये. जोपर्यंत येथील लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी ही जागा MIDCला आहे, तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात तुम्ही करायची नाही. तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते आता स्टॉप करायचं आहे. कारण 40 वर्षात यांना काही MIDC आणता आली नाही. 40 वर्ष संगमनेर तालुक्याचा विकास केला असं जे ओरडून सांगत होते, त्यांना 40 वर्षात साधी संगमनेरची MIDC सुधारवता आली नाही. लोकनेते आमदार अमोलभाऊ खताळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी MIDC घडू घातली, तर त्या MIDCला जाणीवपूर्वक विरोध करायचा म्हणून या ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे, साकूर पठार भाग हा कायम दुष्काळी भागात राहिलेला भाग आहे. या ठिकाणी मुलांना मोलमजुरी करण्यासाठी चाकण, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी 20-25 हजाराच्या नोकरीसाठी दिवस रात्र त्या ठिकाणी थांबावं लागतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर MIDC झाली तर आमच्या साकूर पठार भागातील नागरिकांना तसेच संगमनेर तालुक्यातील असतील या ठिकाणी आजूबाजूच्या गावांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचा MIDCचा फायदा होणार आहे. जर या काही आकांना या संगमनेर तालुक्याचा विकास चांगला दिसत नसेल तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी फक्त खाली लक्ष घालावं, आमच्या साकूर पठार भागात लक्ष घालू नये. साकूर पठार भागाचा विकास करण्यासाठी
आमचे लोकनेते आमदार अमोलभाऊ खताळ साहेब असतील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, हे भक्कम आहेत. साकूर पठार भागातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थानं ही बाब लक्षात ठेवून या पठार भागामध्ये MIDC झाली पाहिजे. ही बाब लक्षात ठेवून संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी संगमनेरला जी सभा होती त्या सभेमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून त्या ठिकाणी या साकूर पठार भागामध्ये MIDC झाली पाहिजे हा घाट आदरणीय अमोलभाऊंनी त्यांच्याकडे मागणी मागितली. आणि ही मागणी मागितल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी आमच्या साकूर पठार भागासाठी कवठे मलकापूर या गावामध्ये MIDC मंजूर केली. आणि ही MIDC मंजूर झाल्यानंतर या पठार भागामध्ये आज एवढी शेकडो एकर जमीन होती या कवठे मलकापूर गावची. ही जमीन MIDC साठी वर्ग करण्यात आली आणि ही MIDC या ठिकाणी झाल्यानंतर या पठार भागाचा त्या ठिकाणी विकास होणार होता. आमच्या पठार भागातील जी तरुण मुंबई, पुणे, शिक्रापूर, मुंबई, नाशिक या महाराष्ट्राच्या बाहेर राज्यांमध्ये त्या ठिकाणी नोकरी करतात, ती मुलं नक्कीच या ठिकाणी या MIDC मध्ये काम करून आपल्या या भागामध्ये राहिली असती. किंवा जी नवीन पिढी या ठिकाणी आहे या पिढीच्या भविष्यासाठी ही MIDC आमच्या पठार भागासाठी खूप चांगली होती. परंतु ही MIDC आज या ठिकाणी मंजूर झाली आणि मंजूर झाल्यानंतर या MIDCत खो घालायचा म्हणून काही राजकीय विक्षिप्त पुढाऱ्यांनी या ठिकाणी हा सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी आणला. आता हा प्रोजेक्ट आणला, जर प्रोजेक्ट या ठिकाणी झाला तर नक्की पठार भागाची MIDC या ठिकाणावरून गायब होईल. आणि म्हणून हेच काही लोकांना लागतंय का या पठार भागामध्ये MIDC नाही झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हा सोलर प्रोजेक्ट त्या लोकांनी आणलेला आहे. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी MIDC मंजूर झाली ती आमच्या साकूर पठार भागाच्या मुलांच्या तरुणांच्या भविष्यासाठी मंजूर झालेली आहे. आणि या ठिकाणी असा कोणताही सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी होणार नाही आणि हा होऊ नये म्हणून साकूर पठार भागातील तमाम तरुण मायबाप जनता आणि आमच्या महिला भगिनी उद्या दिनांक 19 बुधवार रोजी सकाळी 9 वाजता या ठिकाणी आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार आहे. आणि मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या सोलर प्रोजेक्टच्या मागं ज्यांचा हात आहे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याच्यानी 40 वर्ष या ठिकाणी आपल्याच्यानी काहीच झालं नाही. आज निदान आमच्या पठार भागासाठी ही MIDC मंजूर होऊन आली. ती MIDC मंजूर होत असताना आपण विनंती आहे की आमच्या पठार भागातील मुलाबाळांच्या जे काही भविष्यासाठी ही MIDC आलेली त्या MIDCला कृपया आपणही त्या ठिकाणी घाट घालू नका किंवा ती MIDC या ठिकाणावरून जाईन असं काही करू नका. हा सोलर प्रोजेक्ट या ठिकाणावरून बाहेर तर जाणारच आहे, परंतु हा बाहेर जात असताना आपण सर्वजण उद्या या सोलर प्रोजेक्टवाल्यांना पण या ठिकाणी मी सांगतो की उद्याचं आंदोलन झाल्यानंतर आपला चंबू गाशा या ठिकाणी गुंडाळून जा. नाहीतर जर आपण या ठिकाणी थांबून जर काम करण्याचा प्रयत्न केला तर या पठार भागातील आमची सुज्ञ जनता तुम्हाला नंतर ती दाखवून देईन का काम तुम्ही कसं करताय, काय करताय. हेच या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि सर्व पठार भागातील तरुणांना सांगतो की उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी सर्वांनी जमून या सोलर प्रोजेक्टचा विरोध करायचा. सौर प्रकल्पाचं काम बंद पाडल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. आता प्रशासन आणि संबंधित विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतात आणि औद्योगिक वसाहतीच्या जागेबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडे कवठे मलकापूरसह संपूर्ण पठार भागाचं लक्ष लागलंय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.